जय सच्चिदानंद. तुम्हा सगळ्यांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आजचा हा अनुभव सेशन आहे शिबिराच्या प्रोग्रॅमचा. ज्ञानविधीनंतर ज्ञानाचा जीवनात काही अनुभव आला. सांगा महात्म्यांना अनुभव सांगण्याचा चान्स आहे. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, मी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव्हच्या पोस्टवर कार्यरत आहे. मला आधी कामात प्रोजेक्ट्स करावे लागत असत. तर आम्हा लोकांचा क्रॉस कंट्री जॉब असतो. ट्रान्समिशन लाईन वगैरे ते करावं लागतं. शेतकऱ्यांसाठी टसल होते, खूप जास्त संघर्ष होतो, पोलीस लावावे लागतात. आता जेव्हा मी ज्ञान घेतलंय तर माझ्या बॉसबरोबर कधीही नव्हतं पटत. कुठल्याच बॉसबरोबर नाही पटलं. अंडर बरोबरही कधी नाही पटलं. मी रिझाईन करून दिलं होतं. 9 months मी रिझाईन करून मग रेसिग्नेशन परत घेतलं ज्ञान घेतल्यानंतर. आणि आता मला कुठलंही काम, कुठलंही प्रोजेक्ट, मला टफेस्ट प्रोजेक्ट दिलं जातं आहे. मला काही करावं नाही लागत आहे. भाव करावा लागतं, स्वतःहून होऊन जातं आहे. मी कुठेही बाहेर जातो, कुठेही अनोळखी जागेवरही जातो, बाहेर जातो, बस माझ्या सबऑर्डिनेट्स बरोबर, माझ्या बॉस बरोबर इतकं स्वतःहून कुठलंही काम असं वाटतं की माझं काम कोणी करून देतं आहे. हे एक असं लाईफ आहे की हे पीसफुल जीवन आहे. म्हणजे या जीवनात शोधता शोधता मी या मार्गावर गेलो आहे. खूप साऱ्या धर्मात गेलो आहे, खूप पुस्तकं वाचलीत, खूप लोकांना आजमावलं. मेडिटेशन आणि दिव्य इंडियात ज्या टाईपचे मेडिटेशन्स आहेत ते सगळे मी केलेत. पण ही जी गोष्ट आहे हे पूर्ण सायन्स आहे. आणि या सायन्समध्ये ऑलवेज 2+2 = 4 होतं आहे. तर पूज्यश्री, मला यात पीसफुल लाईफ आहे आणि मोक्ष आता मिळालं आहे असं वाटतंय. स्वर्गासारखं जीवन वाटतंय माझं. माझं एक सजेशन आहे की जसं आमच्याकडे इतका सगळा डेटा आहे, तर MBAच्या करिक्युलममध्ये, IIMsमध्ये या टाईपचं डाटाचा मॅनेजमेंटमध्ये खूप सारे टूल्स आहेत. त्याला रिप्रेझेंट केलं जातं. तर याला इंटरनॅशनल जर्नलमध्ये आम्ही पब्लिश करू शकतो, कारण आमच्याकडे थाउजंड्स ऑफ नंबर ऑफ डेटा आहे. जेव्हा हे सायन्सच्या रूपात इंटरनॅशनल जर्नल्समध्ये आणि इंडियन जर्नल्समध्ये पब्लिश होईल तर हे इंटलेक्च्युअलमध्ये ही गोष्ट जाईल, जे लोक यापासून वंचित होत आहेत, आणि याला असं ॲज अ सायन्स ॲक्सेप्ट केलं जाईल पूज्यश्री. तर याला रिसर्चमध्ये, PhDमध्ये, MBAमध्ये लोकांच्या समोर कोलॅबोरेशन केलं जावं की मला जर डेटा मिळाला तर MBAचे टूल्स आणि रेफरन्सेस आहेत ज्यात प्रेझेंट करून याला रिसर्च पेपरच्या रूपात पब्लिश केलं जाऊ शकतो. बस मी एवढंच सांगू इच्छितो. खूप चांगली भावना आहे. जय सच्चिदानंद दीपक भाई. सकाळची वेळ होती, ब्रह्ममुहूर्ताची. तर एक अद्भुत दिव्य स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मी बघितलं की त्रिमंदिराच्या खाली जो जायगॅन्टिक हॉल आहे तिथे सत्संग होणार आहे. सगळे महात्मा लोक आले होते तिथे. आणि जसे दीपक भाईंसाठी एंट्री होते त्या डोअरमधून, तर त्या दिवशी दादाजी स्वतः कोट टोपी घातलेले सत्संगाठी येत होते. तर दादाजी येत होते, तर मग मला दीपकबाईंची आठवण आली की अरे, आज दादाजी सत्संग करायला आले, तर दीपकबाई कुठे आहेत? तर दादाजींच्या आजूबाजूला इकडे तिकडे मी दीपकबाईंना बघत होतो, तर दीपकबाई दिसलेच नाहीत. पण नंतर दादाजींकडे बघितलं तर अरे, हे काय, दादाजी तर पूर्णपणे दीपकबाईंच्या स्टाईलमध्ये बोलतायत, सेम तेच. हे दादाजी आहेत की दीपकबाई? तर तिथेही माझं मन म्हणत होतं की हे दादा आणि दीपकबाई वेगवेगळे नाहीत, म्हटलं तर एकच स्वरूपात आहेत, म्हणजे अभेद्य स्वरूपात आहेत. तर तिथेही वाह झालं. मग दादाजी तिथे त्यांनी आपले जोडे काढले आणि जिन्यांवरनं चालत वरती गेले. तर असीम जय जयकार करत सगळे लोक आले आणि मग तिथे सगळ्यांचे शुद्धात्मा बघत बघत त्यांची दृष्टी माझ्या दृष्टीला मिळाली. तर ते मग मलाही भीती वाटायला लागली की अरे, दादा माझ्याकडे बघतायत एकदम. तर त्याच वेळी थोड्या वेळासाठी दृष्टी मिळाली
तर तर ते इशारा करून म्हणाले की इकडे ये माझ्याकडे. म्हटलं मी दादा सुरक्षा सर्कल तोडून कसा येऊ, हे येऊनच देणार नाहीत मला. अरे 2दा खून केली त्यांनी, ये इकडे म्हणून. नाही येऊ शकत म्हणालो. मग दादाजी स्वतः खाली आले आणि असीम जय जयकार तर सुरूच होता. मग तर आणि वरती घेऊन गेले. तिथे सिमंदर स्वामींची मूर्तीजवळ उभं केलं आणि माझं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं. आणि जसं मी माझं डोकं वर केलं तर बघितलं तर काय, दादा गायब, दादा नव्हतेच. पण जेव्हा सकाळी जाग आली तर सगळं दृश्य समोर आलं आणि माझ्या मनातनं आवाज आला की माझे दादा महान आहेत. जय सच्चिदानंद दीपक भाई. माझा एक जमिनीचा खूप जबरदस्त चाललं होतं. तर त्यात मी प्रतिक्रमण केलं कमीत कमी 2 महिने आणि शुद्ध 9 कलमे वाचल्यात रोज आणि विश्वास ठेवला तर ती जमीन मला रिटर्न मिळाली. माझ्या घरी येऊन त्यांनी माझी माफी मागितली, जमीन मिळाली. आणि मी तसा डॉक्टर आहे, त्यात मी 9 कलमे वाचून जर औषध देतो न, पेशंट रिटर्न येत नाही माझ्याकडे दुसऱ्यांदा, एकाच दिवसात सुधारतो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी जेव्हा लहान होते तर मला आधीपासूनच थोडं असं होतं की मी आध्यात्मिक ज्ञानात जाऊ इच्छिते. पण मम्मी थोडं सांगायची की देवाची पूजा कर. तर मी लहानपणापासूनच म्हणजे देवधर्मात खूप रमत होती. तर त्यानंतर 2012मध्ये मम्मी या सत्संगात येऊ लागली. तर ती बुक असायची. मी हा विचार करायचे की हे जग चालतं कसं, ॲक्च्युली जी मिसहॅपनिंग होते ते करतं कोण. आणि तर त्यानंतर 2013मध्ये मी ही बुक्स वाचायला सुरुवात केली. त्यानंतर कळलं की हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे. तर मागच्या वर्षी मी इथे आली होती तर इथे खरंच खूप छान वाटलं. आधी तर खूप राग यायचा, आता सगळ्याबरोबर ॲडजस्ट करते. कळतं की हा शुद्धात्मा आहे. आणि क्लासमध्येही जर म्हणजे मुलं फालतूच्या गोष्टी करतात आणि मी आपली थोडी पेशन्समध्ये राहते, तर ते म्हणतात की तुला रागच येत नाही, तू इतकी शांत कशी राहते. तर खूप छान वाटतं. आणि माझी अशी इच्छा आहे की मी आप्तपुत्रासारखं होऊ आणि आत्मज्ञानात राहू. जय सच्चिदानंद. आपला आशीर्वाद असू द्या. पूज्य भगवानांना प्रणाम. मला तसं तर मी एक खोटारडा आहे, म्हणजे खूप खोटंही बोलतो, कारण व्यवसायाने मी एक लॉयर आहे. आणि परमात्म्याची अशी असीम कृपा होती, माझ्या जीवनात कुठलाही केस हरला नाही. शोध माझा अविरत चालू आहे. आश्रम मीही रन केलेत बऱ्याच काळापर्यंत. अनेक साधकांना साधनाही करावल्यात. एस्ट्रलचे मला अनुभव झालेत काही, दुसऱ्यांना तर मी करवलेत, फॅक्ट आहे. आणि मी मेडिटेशनमध्ये लगेच घेऊन जायचो, ट्रान्समध्येही घेऊन जात असे. होऊ शकतं की तोच माझा अहंकार असेल किंवा सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स कन्वर्ट होऊन अहंकार झाला माझा. तो मी प्रश्न दिला होता तुम्हाला. इथे मला पहिल्यांदा जो अनुभव आला एक की ती अहंकाराची जी ट्रिप होती एक, आणि तुमच्या एस्ट्रलला मी अनेक ठिकाणी अनुभवलं की ती मला गाईडलाईन देते, चालवते, या रिमेंबरन्समध्ये आत नेते. तर हा माझा इथला अनुभव होता. आणि तो पुन्हा पुन्हा रिपीट करतोय की शुद्धात्मा आहे मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे. तर हे मला कन्फ्युजन झालं की मी शुद्धात्मा आहे तर एस्ट्रल मग कुठं आहे. आणि मग प्रभू तुमचा एस्ट्रल कुठं आहे, तुमचंही एस्ट्रल वर्क करते की तुम्ही आत. अगदी मी फील असं केलं की बघितलं मी, क्लॅरिटी अगदी क्लिअर, तुम्ही अगदी आत आहात. मला दादा भगवानांच्या याआधी आयडेंटिफिकेशन होतं, त्यांच्याशी मी करत होतो, ॲसोशिएट होतो. निरुमांच्या समाधीवरही मी 2-2 तास जाऊन बसत होतो. पण जेव्हापासून कॅम्पमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही आज्ञा ही दीक्षात घ्या, त्यानंतर माझे अनुभव तुमच्याबद्दल जास्त प्रगाढ झालेत. पण स्वतःला असं मी मानत नाही आहे, पण एक फिअर अजून धरतंय मला की कुठे मला अहंकार न हो. आधीच मी अहंकाराने खूप ग्रसित आहे. कधी हा एक एक्सपिरियन्स अजून की मी प्रभू बघा एस्ट्रल त्याची वर्क करते, एस्ट्रल त्यांची वर्क करते, मी शुद्धात्मा झालो आहे.
कधी हा एक नवी अहंकार न बनवा. तर त्यासाठी मी तुमचा आशीर्वाद मागेन, तुमचे सानिध्यही मागेन. तुम्ही माझे उचित मार्गदर्शन करत राहावे. जे मी अनुभव करतोय, इथे फील करतोय, माझी तुम्हाला ही विनंती असेल की ते अनुभव मला संसारातही होत राहोत, कोर्टातही राहोत, कार्यालयातही राहोत, आणि खोटा केस मी कोणाचा न घेऊ, कुंठला न घेऊ, ही माझी विनंती आहे. त्यात मी कर्मदंडात न येऊ. जय सच्चिदानंद. दीपक भाई, काय सांगू, सगळे अनुभव होत आहेत, खूप सगळे. इथे यायच्या आधी फाईल नंबर 2 बरोबर राहत होते. मनातल्या मनात विचार करायचे की काय करू, कुणाला सांगेन. माझं इथे येणं आणि माझा तो भाव इतका होता इथे येण्यासाठी, इथे मला यायचं आहे. मी दुसऱ्यांदा आले आणि असं वाटतं की मी आता इथे नेहमी नेहमी नेहमीच येईन. आणि दीपक भाई, मी बस दादांना एकदाच सांगितलं, दादा फाईल नंबर 2चा कधी विरोधच करते. आणि असं झालं तर दीपक भाई की मी स्वतःहूनच सगळं तिकीट बनत गेले, सगळं काही होत गेलं आणि मी इथे येऊन गेले. आणि इतकं टेन्शन होतं माझ्या डोक्यावर इथे येण्याआधी, खूप जास्त. तुम्ही तेही सोडवलं. आता फाईल नंबर 3 आणि माझ्या नंदेचा मुलगा दोघं बरोबर आले आहेत. आता नंदेच्या मुलाचा अभ्यास चालू होता, तर तो इथे येण्याआधी म्हणत होता की मामी मी इथे काय करेन, बोर होईन. मी आज हे आलेत ते स्वतःहून सत्संगात धावत धावत आलेत आणि म्हणतात की इथे आल्यावर दीपकबाई दादा भगवानच्या कृपेने सगळं काही चांगलं होत आहे. आता फाईल नंबर 3 आलेला आहे, तर त्याला आशीर्वाद द्या. आता थोडं त्याचं असं आहे की तो नेहमी इथे येऊ. दादा दीपकबाई आशीर्वाद द्या. नेहमीच दादांचं ज्ञान सगळ्या मुलांवर राहावं, संसाराच्या प्रत्येक मुलावर दादांचं ज्ञान राहावं, प्रत्येक मुलाला. कारण प्रत्येक मूल दादांचं ज्ञान मिळवेल तर जीवनात त्याला कधीच कुठलीही अडचण नाही येणार, कुठली. आणि प्रत्येक आप्तपुत्री आप्तपुत्राने आम्हाला मदत केली आहे दीपक भाई, आणि प्रत्येक परिस्थितीत. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद प्रभू. सुनीता जैन, फरीदाबादहून मी बोलतेय. कोटी कोटी वंदन नमन करते. प्रभू, पूजश्री माझ्या घरात मधमाशांचं पोळं पुन्हा पुन्हा लागत असतं आणि रोज सकाळी वाचत असते की मी प्राणीमात्राला किंचितही दुःख न व्हावं, मन वचन कायेने. आणि मी त्या गोष्टीला सांभाळू शकत नव्हते. घरात अजूनही लोक आहेत. 2दा पेस्ट कंट्रोल करूनही त्याला हटवलं होतं, पण इतकं मनात प्रतिक्रमण करत होते की काय करू मी आता, कशा प्रकाराने हे न येवत. त्यांच्या एका शुद्धात्म्याला बघून त्यांना हात जोडून नमस्कार करायचे की तुम्ही इथून निघून जा, तुमच्यात शुद्धात्म्याचे दर्शन करते. मी हिंसा नाही करू इच्छित, मी या स्थितीला सांभाळू नाही शकत आहे. तर मी दादा भगवंतांना हे मॅटर सोपवून दिलं. मी म्हटलं दादा भगवान तुम्ही सांभाळा याला, मी या मॅटरला सांभाळू नाही शकत, मी हिंसा नाही करू इच्छित सगळ्यांची. आणि एक दिवस मी बघतच राहिले की खूप मोठं पोळं लागलं होतं खालपर्यंत. तर मी दादा भगवंतांचे असीम जय जयकार खूप वेळापर्यंत असीम जय जयकार करत राहिले. पाऊण तास, एक तास करत राहिले. मी जाऊन उठून उभी राहिले तर बघितलं एकदम साफ, एकही म्हणजे मला आता त्याच्यानंतर 3-4दा लागलं होतं. पण मी नेहमीच त्यांना प्रार्थना करते की शुद्धात्म्याला नमस्कार करते आणि त्या तिथून बाजूला होतात. आणि पूज्यश्री, एक अनुभव आत्ता असा आला थोड्या वेळाआधी. मी 2 दिवसापासून तुम्हाला क्वेश्चन लिहून देत होते, पण मला माझा नंबर चान्सही मिळत होता. पण आता हे हाऊजी खेळताना मला प्रश्न होता की खूप आधीपासून मी प्रभू रामचंद्रांबद्दल वाचत असे. त्यात क्वेश्चन होता, अधमाधम अधिकोपतीत सकल जगत मा हुए, ए निश्चय आव्या विना सकल कैसे निश्चय. म्हणजे कसं आम्ही अधमाधम भावातही असायला हवं आणि लघुत्तम आणि गुरुत्तम दोन्ही भावात हा विरोधाभास. तर मी माझा प्रश्न लिहिला होता. आता हे हाऊजीत हे दोन्ही आले आहेत, म्हणजे लघुत्तम भाव आणि गुरुत्तम भावही. आणि त्यात लिहिलं होतं की संसारात लघुत्तम भावाने राहायचं आणि निश्चयाने गुरुत्तम भावात, संसारात लघुत्तम भाव. तर हे मला म्हणजे मी दादा भगवान, जेव्हा मी रूममध्ये गेले तर मी दादा भगवानांना प्रार्थना केली की खूप वेळेपासून मला समजत नव्हतं याचे दोन्ही भाव, एक बिलकुल लघुत्तम भावाने, एक अधमाधम अगदी सगळ्याच खालची स्थिती, यात विरोधाभास वाटतो की असं कसं करावं. तर मी दादा भगवानांना सांगितलं, दादा तुम्ही मला हे समजावून द्या, तुम्ही ते हजर आहात, मला समजावून द्या. मला हा क्वेश्चन आणि तो चांगल्या प्रकाराने मला क्लिक झाला हाऊजी खेळता खेळता.
की मला एकदम तो प्रश्न अगदी समजून गेला, मला अगदी क्लिअर झालं. तुम्हाला खूप खूप प्रणाम करते आणि या प्रकाराने दादा भगवानचे असीम जय जयकार करते. तुमचा आशीर्वाद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आता जो अनुभव महात्मानी सांगितला, माझा अनुभवही सिमिलर आहे. आम्ही नवीन घर घेतलं आणि त्याच्या लवकरच खूपच इतके कॉक्रोच झाले की असं वाटायचं किचनमध्ये असं सकाळी तर किचन साफ केल्याशिवाय, टेबल टॉप साफ केल्याशिवाय आपण कामच करू शकत नाही. तर फाईल नंबर 2ने डिसाईड केलं की पेस्ट कंट्रोलला बोलवायचं आणि पूर्ण स्प्रे करून टाकायचं. तर स्प्रे तर केलं, पण दुसऱ्या दिवशी महाभारताच्या युद्धात जशी प्रेतं खूप विखुरलेली होती तसं माझ्या किचनमध्ये घडलं होतं. ते बघून मला खूप वाईट वाटलं. पण पेस्ट कंट्रोलवाल्यांनी सांगितलं की आता 3 वर्ष तुम्हाला काहीही त्रास नाही. 3 वर्ष तर दूरच राहिली, पण 3 महिन्यातच हा त्रास पुन्हा सुरू झाला. तर मी म्हणाले, एवढ्या सगळ्या हत्या करून, एवढे सगळे दोष स्वतःवर घेऊन जर 3 महिन्यांनी पुन्हा ही स्थिती येणार असेल तर काहीच उपयोग नाही. तर मग मी म्हटलं की दादांचं प्रतिक्रमण फॉर्म्युला ॲप्लाय करूया. तर मी परत 3 महिन्यांनी जसं होतं तसं पहिल्यांदा म्हणजे स्प्रे करायच्या आधी तसंच सुरू केलं. एका रात्री सगळे झोपल्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनटं रात्री 10:30 ते 11:30पर्यंत खुर्ची घेऊन किचनमध्ये बसले. या संसाराच्या आरंभ काळापासून आत्तापर्यंतच्या क्षणापर्यंत मी जेव्हाही प्राण्यांच्या किंवा कॉक्रोचेसमध्ये आत विराजमान शुद्धात्मा भगवान बघून मी आपण केलेल्या प्रत्येक कर्मासाठी क्षमासुद्धा मागितली. क्षमा मागितली आणि पुन्हा कधी लाईफमध्ये स्प्रे नाही करणार असं त्यांना वचन दिलं. आता मला विश्वास नाही होत आहे. आफ्टर 35 मिनिट्स आय डोंट नो किती टाईम निघून गेला असेल. त्यानंतर मी पुन्हा त्रिमंत्र म्हटला आणि झोपले. सकाळी उठले तर माझ्या पूर्ण किचनच्या आत एकही कॉक्रोच नव्हता. आणि मी सगळ्या महात्म्यांशी शेअर करू इच्छिते की त्या दिवसापासून आजपर्यंत पेस्टिसाईडचा तो स्प्रे आता घरात नाही आणि एकही कॉक्रोचही नाही आहे. तर मी आता डिसाईड हे केलं आहे की रोज रात्री सगळ्या शुद्धात्म्यांबरोबर प्रतिक्रमण हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणून. आणि दादांचा हा फॉर्म्युला जो आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान ते जर जनावरांच्या आत असलेल्या शुद्धात्म्या भगवानपर्यंत पोचू शकतं तर आमच्या प्रत्येक रिलेशनमध्ये, बिघडलेल्या रिलेशनपर्यंत पोचू शकतो. आणि आमच्यासाठी आणि आम्ही सगळे आता, माझा विश्वास आहे की महाविद्या क्षेत्रात सिमंदर स्वामींच्या दर्शनाने मोक्षापर्यंत आम्ही जरूर सगळे पोहोचू. बस हाच माझा विश्वास आहे. थँक्यू सो मच. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी इथे येण्यापर्यंत 2011 माझा भाऊ सतीश त्याने ज्ञान घेण्यासाठी मला फोर्स केला होता. त्याच्या आधी मी खूप साऱ्या धार्मिक बऱ्याच समितीत गेलो होतो. तर सगळ्या समितीत गेलो ना तर ते सगळं खूप छान वाटायचं, मला आनंद वाटायचा. जेव्हा मी समितीत राहायचो, काही काम करतोय, सेवा वगैरे करतोय, तर त्यावेळेपर्यंतच मला आनंद राहायचा, छान वाटायचं. पण घरी गेल्यावर पुन्हा 0 व्हायचं. तर सगळी खूप पुस्तकं वाचली आहेत, खूप काय केलंय. पुस्तकांमध्ये तर मी विवेकानंदांचे सगळेच पुस्तकं वाचली आहेत. पण एका गोष्टीची उणीव होती, ती म्हणजे दॅट इज कॉल्ड क्लॅरिटी. दॅट आय फाउंड हिअर. इज व्हेरी मच क्लिअर अबाउट दॅट. Everything circumstances, and from long time I have been searching that if someone is fighting to us, someone's giving some hurt to us, we are not able to understand why he is hurting to us. We are just thinking that hurt is coming to us, we have to bear the pain. पण निरूपाने सांगितले की कष्टाला सॉल्व म्हणजे सहन नाही करायचा, सॉल्व करायचा. दॅट वन आय अंडरस्टूड अँड लर्न्ड हिअर. आणि एक गोष्ट खूप छान वाटते की प्रतिक्रमण जे सूत्र आहे ना, ऑल म्हणजे सगळ्या ब्रह्मांडात कुठेही नाही सापडणार आक्रम विज्ञान सोडून. ज्या गोष्टीत मला माझा प्रॉब्लेम वाटत होता, एक माणूस फोन करून सांगतो की मी तुला मारून टाकेन असं बोलत होता आणि खूप घाणेरड्या शिव्या देत होता. तर रात्रभर मी त्याचं प्रतिक्रमण करत होतो. आणि सकाळी उठून मी परत फोन केला, म्हटलं दादा असं असं झालं, चूक झाली, मी असं वगैरे. तर दादा तो म्हणाला की सॉरी, मी तुम्हाला रात्री खूप शिव्या दिल्या.
प्रतिक्रमण खूप खूप काम करते आणि मी खूप स्वतःला भाग्यवान मानतो की आक्रम विद्या छायेखाली मी येऊन उभा राहिलो. थँक्यू सो मच. खूप छान. जय सच्चिदानंद पूज्यश्री. फाईल नंबर, माझं नाव राणा परिहार, मी जोधपूरहून आली आहे. फाईल नंबर 1 जी आहे, शाळेत टीचर आहे. 2 वर्षापासून जे आहे टेम्पररी तिथे काम करत होती आणि परमनन्सीसाठी आम्हाला इंटरव्ह्यू ॲज वेल ॲज रिटर्न क्लिअर्स करायचे असतात. रिटर्न एक्झाममध्ये माझं क्लिअर झालं, पण अनफॉर्च्युनेटली मी इंटरव्ह्यूमध्ये राहून गेले. मग जे आहे ते माझा जॉब सुटून गेला, जॉबलेस झाले. तर शाळेतही सगळ्यांना जरा दुःख झालं आणि मग दुसरं फ्रेंड्सही नाही झालं. तर मी असं जेव्हा मनात असं होतं तर सांत्वनेसाठी दुसऱ्या फ्रेंडकडे जात होते. तर असा मनात विचार आला की लाईफ ही तर टेम्पररी आहे आणि आपण लाईफमध्ये परमनन्सीचा शोध का करतोय, काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे. आणि मग तुमची ही शिकवण मला आठवली की हा संसार तुमच्या हिशोबाने सगळा संसार हिशोबवाला संसार आहे. कुणालाही दोषीत नका बघू. इथे तुमचा हिशोब संपलाय तर नक्की अजून कुठेतरी उरलेला असेल तुमचा हिशोब. या प्रकारे 2 दिवस निघून गेले. तर स्टाफमध्ये म्हणजे माझ्या सगळ्यांशी चांगले म्हणजे पटतं. तर एका टीचरने कुठल्या दुसऱ्या शाळेच्या प्रिन्सिपलवर माझ्याबद्दल बोलणं केलं आणि मग दुसरे जे प्रिन्सिपल ते विदाऊट एनी म्हणजे काय त्यांनी मला कॉल केला आणि विदाऊट एनी इंटरव्ह्यू आणि विदाऊट एनी डेमो मला डिरेक्टली अपॉइंटमेंट लेटर दिलं. सो भाई, आय एम व्हेरी 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 हॅपी. हां. आणि एक आजचाच अनुभव मी शेअर करते. घरूनच मी असे भाव केले होते की सिमंदर स्वामींची मला मूर्ती हवी आहे. तर इथे मी आले तर मग इथे मी विज्ञान भांडारातून एक मूर्ती विकत घेतली. कारण मला असं वाटत होतं की मला 2 मूर्ती हव्या आहेत माझ्याकडे. तर मग मी तर फक्त एकच विकत घेतली होती. मी विचार केला की नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन तेव्हा घेईन. आणि मग मी तिथून निघताना जेव्हा सगळ्या कार्स होत्या, कारच्या पुढे सिमंदर स्वामींची मूर्ती लागली होती. तिथे ते दर्शन करत करत जात होते. तर फॉर्च्युनेटली हौजीमध्ये क्लिअर आणि मला तिथे सिमंदर स्वामींची मूर्ती मिळाली. तर आय एम सो हॅपी. जय सच्चिदानंद. उमाशंकर दुबे, छत्तीसगड, भिलाई. पूज्यश्री, मी 2007 इंदोरमध्ये ज्ञान प्राप्त केलं आहे. त्याआधी मी गायत्री परिवारात आणि विपश्यना साधनेत आणि सगळ्यात चांगलं मला विपश्यना साधनेत इतका इंटरेस्ट आला होता की मला वाटत होतं की याशिवाय दुसरा कुठला रस्ता होऊच शकत नाही जो मला पुढे घेऊन जाऊ शकेल. तर अचानक एक दिवस मी टी व्हीत बघितलं, पूज्य निरुमांचा प्रोग्राम चालला होता आणि त्यात काही अशा गोष्टी होत्या की आठवत तर नाही मला, पण माझ्या हृदयात उतरल्या त्या गोष्टी. तर मी म्हटलं की जाऊन बघायला हवं की काय आहे, हे कसं संभव आहे जे आम्हाला नाही करावं लागणार आणि सगळं मिळून जाईल. तर हे मला जमलं नव्हतं. तर मी सरळ 2007 इंदोरला आलो आणि तुमच्याकडून ज्ञान घेतलं. आणि ज्ञान घेतल्यानंतर माझ्या मनात मोठा द्वंद्व चालला होता की वितरागाचा हा मार्ग आहे तर हे तर मी अभ्यास करतोच आहे, पण याने मला ज्ञानाचा काही होतं काय, तर मला मोठा अनुभव होतच नाही आहे. तर मग आत खूप असा अभाव वाटत असे, कुठे काही श्रद्धा बसली नव्हती. मग मी माझ्या मनात इतकं नक्की होतं की जे काही सांगितलं गेलं आहे ते एकदम बरोबर आहे, पण मला मिळालं काय असं माझ्या मनात द्वंद्व चालला होता. तर परत आल्यानंतर जवळजवळ 3 किंवा 4 महिन्यानंतर घरात अशा काही घटना झाल्यात आणि त्या घटनेने जर हे ज्ञान मिळालं नसतं बहुतेक जितकं जास्त अपसेट झालो असतो मी की स्वतःला सांभाळू शकलो नसतो. पण आश्चर्य झालं की मला जराही असर पडला नाही. आणि मला अशा 3-4 घटना घडल्यात. मी रिटायरमेंट घेतल्यानंतर माझा खूप मोठा पैशाचा लॉस झाला. तर अचानक ज्ञान हजर झालं की तुझं स्वतःचं असेल तर कोणी घेऊ शकणार नाही आणि तुझं जर नाही आहे तर कोणी ठेवूही शकणार नाही. हे मी नेहमी ज्ञान हजर राहिलं आहे आणि मला जराही असर झाला नाही त्याचा. आता वेगळंच वाटलं मला. तर हे अद्भुत ज्ञान आहे, कारण मला जे काही करावं लागत नाही आहे आणि मला काही असरही होत नाही आहे. तर मनात विचार आला की असा मार्ग आहे जो संपूर्ण दुनियेत कुठेच नाही आहे. प्रत्येक स्थितीत, प्रत्येक परिस्थितीत निरंतर थोड्या वेळासाठी असर होतो, पण ज्ञान हजर होतं. तर मनात आलं की हे ज्ञान सगळ्यांना मिळायला हवं. तर बस एकच भाव असतं की दादाजींचं ज्ञान सगळ्या जगाला मिळावं. हाच भाव चालत राहतो.